हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक भरत शेठ गोगावले, शिवसेना मुख्य पक्षप्रतोद, उपनेते तथा आमदार, महाड विधानसभा मतदारसंघ, महेंद्र शेठ दळवे, आमदार, अलिबाग विधानसभा मतदारसंघ, महेंद्र शेठ थोरवे, आमदार, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ, विकास शेठ गोगावले, युवासेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक अख्तर पठाण, अध्यक्ष, शिवसेना मुस्लिम संघटना महाड विधानसभा, इम्रान पठाण, समन्वयक, युवासेना महाड विधानसभा तथा शिवसेना आणि युवासेनाचे महाड विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते। 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60वा वाढदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतानाच महाडमध्ये वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेतर्फे आमदार भरत शेठ गोगावलेंच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला। जुलै 2021 मध्ये महाड पोलादपूर तालुक्यात असलेल्या महाभीषण जलप्रलयात महाड शहर पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत महाड शहर पूर्वपदावर आणले होते। या उपकाराची परतफेड करणे अशक्य असल्या कारणाने त्यांच्या वाढदिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उदात्त हेतूने शिवसेनेतर्फे या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला आमदार गोगावलेंच्या शुभहस्ते शहरातील शिंपीआळी आणि कोटआळी येथील शाखा नामफलक आणि कमानीचे अनावरण करण्यात आले। तसेच दुपारी 4 वाजता महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज मंदिर ते शहरातील प्रमुख रस्त्यावरून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी विविध मान्यवरांचे विचार उपस्थितांना ऐकवयास मिळाले। आमदार गोगावले यांनी देखील आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी महाडच्या विकासासाठी केलेल्या भरीव योगदानाची उपस्थितांना माहिती दिली। त्यांचे भाषण सुरू असतानाच मोबाईलवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल देखील आला आणि व्यासपीठावरूनच सर्व उपस्थित जनतेसमोर आमदार गोगावले यांनी त्यांच्याशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्र्यांनी देखील रायगडच्या तमाम जनतेचे धन्यवाद मानले आणि शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान महाड शहरात पूरपरिस्थिती दरम्यान शहर स्वच्छता मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे महाड नगर परिषदेतर्फे मंजूर काही घरकुल लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या विचाराने आणि आमदार गोगावलेंच्या विकास कामांनी प्रेरित होऊन तालुक्यातील काही ग्रामस्थांनी यावेळी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश देखील केला। या संपूर्ण कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुडुंब गर्दी पाहावयास मिळाली। या सर्वांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली होती। सर्वांच्या मनोरंजनासाठी सुमधुर अशा संगीत रजनीचे देखील आयोजन करण्यात आले होते आणि याचा आमदार गोगावले कुटुंबियांसह सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला। एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस महाडमध्ये कृतज्ञता दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। कल्पना आज पाहिलं असेल तुम्ही की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेला या महाडमध्ये महापूर आला होता, दरड कोसळली होती, चक्रीवादळ झालं, अशा अनेक घटना घडल्या की त्यावेळेला सावित्रीचा ब्रिज कोसळला होता। त्या सगळ्याच्या वेळेला जर पहिले कोण धावत आले असतील तर त्यावेळेचे नगरविकास मंत्री, आताचे मुख्यमंत्री, त्यावेळेला त्यांचा जो उद्याचा होणारा वाढदिवस हे माझ्या महाड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने एक कृतज्ञता जो दिवस आहे, त्यांना जो शुभेच्छा देण्याचा, तो आज आम्ही इथे साजरा केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त बाकी आम्हाला काय आज उत्तर द्यायचं नव्हतं, फक्त आम्हाला साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या सगळ्या जनतेला कळायला पाहिजे की साहेबांचा उद्याचा वाढदिवस आज आम्ही का साजरा करतोय, तर आम्हाला जे काय आमच्यावर जे उपकार आहेत ते आम्ही विसरू शकत नाही त्याच्याबद्दल।
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।